आई, हे बघ तू आता अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आम्ही मार्ग शोधलाय यातून. आणि अर्पिता मॅडम म्हणाल्या होत्या ना, पुढच्या 24 तासामध्ये काहीतरी मार्ग शोधू. तोच मार्ग शोधलाय आम्ही. म्हणजे तुला नोकरी मिळाली? नाही 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 नाही, नोकरी नाही मिळाली. आम्ही दोघांनी मिळून एक छोटा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं. व्यवसाय? हा, म्हणजे मी आणि अर्पिता मॅडम आम्ही दोघांनी मिळून समर्पिता नावाने किचन सुरू करायचं ठरवलं. होम शेफचा बिझनेस आहे हा. आता आपल्या समोरच्या खोलीतच करणार आहोत. जसा बिझनेस वाढेल तसं हळूहळू दुसरीकडे शिफ्ट व्हायचं बघू. तुझं काय डोकं बिकं फिरलंय? किचन म्हणजे तू आता स्वयंपाक करणार? हा, हिच्या नादाला लागून तू आता स्वयंपाकी होणार आहेस? अरे आता हिच्या माहेरच्यांचे डबे पोचवून तुझं पोट भरलं नाही का? रांदा वाडा, औष्टी काढा, ही कामं करणार आहेस तू आता? आई, कुठल्या जगात वावरतेस तू? ही कामं पुरुषांची, ही कामं स्त्रियांची असं काय लिहून ठेवलंय का? ज्याला जे काम आवडतं, जे काम करता येतं ते काम करायचं त्यांनी. आणि अगं, स्वयंपाक बनवणं काय सोपं काम आहे का? लोकांची पोटं भरणं पुण्याचं काम आहे आई. आणि अर्पिता मॅडम सोबत ते काम मी करायचं ठरवलंय. वा, मस्त 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 ब्रेन वॉश केलंय तिने तुझं. आई बघतीयस ना, देशमाने कुटुंबाची अब्रू वेशीवर टांगायला निघालाय हा. दीप, नाहीतर काय? ए समीर, मी तुला आधीच सांगून ठेवते, हे किचन फिचन मला चालणार नाही. काय ग, मारे तोंड वर करून सांगत होतीस यांना ड्रायव्हर होऊ देणार नाही, मग काय करणार आहे? स्वयंपाकी? ही ह्याला भरीच पाडते आणि हा मागचा पुढचा काही विचार करत नाही. हे असले उद्योग केले तर लोक काय म्हणतील याचा तरी विचार कर ना जरा. बघ की ग, इज्जत घालवणार आहेस तू आमची. आणि काय ग, स्वतःला याची बायको म्हणवतेस ना? मग आपल्या नवऱ्याचा मान कसा राखावा ह्याची काळजी नाही तुला? त्या राजसीला सुनवलं मोठी जीभ लांब करून. आई अहो, तुम्ही चुकीची तुलना करता. तू काही बोलू नकोस, काही बोलायचं नाही. मला माहितीये तू हे सगळं का करतेस. समीरला आपल्या पदराशी कायमचं बांधून ठेवायला, हो ना? पण याच्याने त्याची इज्जत कमी होणार आहे याची पर्वा नाही तुला, याची काळजी नाहीये तुला. वा वा, कौतुक वाटतं मला तुमचं. म्हणजे राजसी मला ड्रायव्हरची नोकरी देत होती, ते तुम्हाला कमीपणाचं वाटत नव्हतं. आणि आम्ही दोघं मिळून व्यवसाय सुरू करायचा म्हणतोय स्वतःचा, ते तुम्हाला कमीपणाचं वाटतं. आई अहो, आपल्याला जे येतं त्याचा उपयोग करून स्वाभिमानाने एक व्यवसाय करायचा प्रयत्न करतोय आम्ही. कमीपणा तर नाहीच, उलट कोणाची ताबेदारी नसेल, नकळत येणारी लाचारीही नसेल. उलट आपल्या हिमतीवर काहीतरी करतोय याचा एक वेगळा आनंद असतो नाही. शिवाय समीर एका बाजूला नोकरी शोधणार आहेतच, त्यांना काही कायमस्वरूपी हे करायचंच नाहीये. एकदा का त्यांना चांगली नोकरी मिळाली ना की मी व्यवसाय सांभाळेन आणि ते नोकरी करतील. आणि आई, आपण काय चोरी मारी करत नाही आहोत, कोणासमोर हात पसरत नाही आहोत. प्रामाणिकपणे कष्ट करून जगण्याचा प्रयत्न करतोय. मग हे आजीबाईसारखे डोस नाही पाजायचे हा मला. मला अक्कल शिकवायची नाही. हे किचन बिचन मी काही सुरू करू देणार नाही. आणि तुला काय वाटतं आम्ही तुमच्या बरोबर राबायचं, मग घरातली कामं कोण करणार? हे असले फालतू उद्योग चालणार नाहीत, मला करायचे नाहीत. आई, आई, हे किचन सुरू होणार म्हणजे होणार आहे. आणि ही आपली रोजी रोटी असणार आहे, त्यामुळे याला कोणीही फालतू म्हणू नका प्लीज. आजपर्यंत तुझी कुठलीही गोष्ट टाळली नाहीये मी. पण हे जे काही तू सांगतेस नाही, ह्याला काही लॉजिक नाहीये अगं. विरोधाला विरोध करतेस तू, बाकी काही नाही. आणि आता आपलं घर चालवणं ही माझी पहिली प्रायोरिटी आहे. त्यामुळे या घराचा कर्ता पुरुष म्हणून मी हा निर्णय घेतला. तो कोणाच्याही सांगण्यावरनं बदलणार नाहीये मी. मला मान्य आहे की अर्पिता मॅडमने तो सल्ला दिलाय, पण मला तो आवडलाय, पटलाय म्हणून मी तो मान्य केलाय.
आणि आई तूच म्हणतेस ना नेहमी तुमच्यापासून गोष्टी लपून करतो आम्ही, मग आता सांगतोय तर सपोर्ट करा ना. आणि तुम्हाला काय सांगायचंच नेहमी समीर व्यवसाय कर व्यवसाय कर. मग आता करतोय ना व्यवसाय. मला पटतोय हा डिसिजन. हा सध्या हा ट्रेंड पॉप्युलर आहे. बघ आय मीन ते बघ ते काय नाही ठरलंय आता. समर्पिता किचनचं उद्घाटन उद्या होणार आहे. सलील चल मी तुला प्लॅन सांगतो. चल. दिदे हे जे काही करणार आहेत ना त्याच्याने घरात पैसे येतील हे नक्की. पण या निमित्ताने परत एकदा ही अर्पिता या घराची तारणहार होणार हे काय मला पटत नाही. मला तर यातलं काहीच व्हायला नकोय. कारण समीर अर्पिता यशस्वी झाले तर राजसी डोक्यावरून छप्पर काढून घेईल आणि त्याचा फटका सगळ्यात जास्त मलाच बसेल. तू सॅड असशील, तुला थोडं होपलेस वाटत असेल तेव्हा या गिफ्ट कडे बघ. मला आठव, आय एम शुअर तुझ्या चेहऱ्यावर एक खूप गोड स्माइल येईल. ते तिचं घर, ती भिकारडी माणसं आणि तो समीर, या सगळ्यांचा तिटकार आहे मला. जोडणं तर दूरच, पण मला शक्य असेल ना तर आपल्या घराला त्या घराशी जोडणारा प्रत्येक धागा मी तोडून टाकीन. सगळी गडबड केली आईनी. कठीण होत चाललंय सगळं. दोन घरातलं वातावरण चिघळत चाललंय. हे असंच चालू राहिलं तर सलील काय डिसिजन घेईल आमच्या बाबतीत? तो माझा हात अर्धवट सोडणार नाही ना? मला त्याच्याशी बोलायला हवं. सलील, दीचा कॉल. दी, तू ठीक आहेस ना? हो मी ठीक आहे. घरी सगळे ठीक आहेत? ठीकच म्हणायचं. आय मीन अगं सगळं नॉर्मल व्हायला थोडा वेळ जाईलच ना. सो लेट इट बी. जाऊ दे. तू बोल ना, हेच विचारायला कॉल केला होतास? अगं नाही, मी तुला एक आनंदाची बातमी द्यायला फोन केला होता. आनंदाची बातमी? सांग ना. मी आणि तुझ्या समीर जिजूंनी मिळून एक नवीन बिझनेस करायचा ठरवलाय, समर्पिता किचन या नावाने. दी, काय सांगतेस? समर्पिता किचन? वेडे आहात तुम्ही. कसलं ऍप नाव शोधलंयत? हो ना? समीर अर्पिताचा समर्पिता. भारी. दी, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि जिजूंनाही सांगा. हो सांगते त्यांना. आणि अगं ते तुझ्या जिजूंच्या मित्राची खोली आहे ना समोरची, आता तिकडे सगळा सेटअप करतोय आम्ही. ओ ग्रेट. दी, आय एम सुपर हॅपी. थांब थांब, अजून आहे पुढे. अजून काय? तुझ्या समीर जिजूंचं असं सजेशन होतं की तू पण आम्हाला या बिझनेस मध्ये जॉईन करावंस, आणि या बिझनेस मधून जे उत्पन्न येईल त्यातून दोन्ही घरांचा खर्च चालेल. मग तयार आहात का तुम्ही समर्पिता किचन मध्ये काम करण्यासाठी? दी, तयार आहेस का काय? नेकी और पूछ पूछ. मी एका पायावर तयार आहे. हे कळतंय का तुला? यानी केवढं काय काय होऊ शकतं. आपल्याला छान फायनान्शियल सपोर्ट मिळेल. मला तुला रोज भेटता येईल, जिजूंचा गायडन्स मिळेल आणि तिथे येऊन आणि तिथे येऊन काय? हॅलो 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 दी, आवाज येतोय माझा? हॅलो, हो येतोय ना. हा, आवाज गेला होता अगं. मी म्हणत होते की श्रेयसला भेटता येईल, त्याला क्रिकेटच्या टिप्स देता येतील. खूप गोड आहे ग तो, मला खूप आवडला. गोड तर आहे. बरं ऐक, उद्या समर्पिता किचनचं उद्घाटन आहे.
तुला यायचंय काही करून, कळलं ना? आणि निकू, जमलं तर बाबांना पण विचार ना, ते आले तर आम्हाला खूप आनंद होईल ग. हा पण म्हणजे काही जबरदस्ती नाहीये. आई म्हणजे तिकडचं सगळं सांभाळून येता आलं तर मग येऊ देत त्यांना. दी काळजी करू नकोस, मी तर येईनच, पण बाबांना पण घेऊन येईन. चालेल. दी एक सांगू, आय लव्ह यू. निकू तू खूप फिल्मी होत चालली आहेस. चल ठेवते फोन. गुड नाईट. गुड नाईट. ए हे काय, ठेव फोन. बाय. सलील, आता आपल्याला रोज भेटता येईल ऑफिशियली. थँक्स दी, तुझ्या एका फोननी इतकं पॉझिटिव्ह वाटतंय ना, सगळं टेन्शनच निघून गेलं. कोणाचा फोन होता? तुला माहितीये कोणाचा होता, मग कशाला मुद्दाम विचारतेस? मुद्दाम कोण करते, तू का मी? आई, उलट बोलीचं देण एक. मुद्दाम माझ्या विरोधात जातेस ना? काही काही काय बोलतेस? सोड हात, सोड माझा. उत्तर नाही तुझ्याकडे. आणि कुठे जाण्याबद्दल बोलणं चाललं होतं तुझं? खरं सांगणार तर काही नाही. कशी अरे कविता, काय चाललंय तुझं? तिचा आधी हात सोड, हात सोड, हात सोड कविता. एक दिवस जात नाही वादाशिवाय तुझा. शांत राहा ना बाबा. काय झालं नक्की? काही काय झालं? बाबा, दी आणि जिजू नवीन बिझनेस सुरू करतात, समर्पिता किचन या नावाने. काय सांगतेस? समर्पिता म्हणजे बघ ना, समर्पित होण्याची भावना पण आली आणि समीर आणि अर्पिता दोघांची नाव पण आली. अरे छान, मस्त. खूप पॉझिटिव्ह वाइब्स आहेत ना. मला विचारत होते हा बिझनेस जॉईन करशील का, आणि उद्या इनॉग्रेशन आहे, सो आपल्याला बोलवलंय. कुणीही कुठे जाणार नाही. त्या मुलीला मी एक क्षणही सहन करू शकत नाही. आणि हे बघा, उद्घाटनाच्या सोहळ्याला कोणीही जायचं नाहीये. आणि व्यवसाय वगैरे तर दूरची बात. पण मी करणार आणि उद्या जाणार, कारण मला त्यात काहीच चुकीचं वाटत नाही. आई, चुकीचं नाहीये. अगं, आज तुझ्या आईचा अपमान करून गेली ती अर्पिता. तिच्याच बरोबर बिझनेस करणार आहेस? वहिनी, उगाच आगीत तेल ओतू नकोस हं. कोणी कोणाचं इन्सल्ट केलं हे सगळ्यांनाच माहितीये, त्यामुळे मी जाणार. तुम्ही तुमच्या मुलीला सांगा, या घरात तेच होईल जे मी सांगते. या घरात जे योग्य असेल ना तेच होईल. हं? माझ्या लेकीनं नवीन व्यवसाय सुरू केलाय. त्या उद्या निकिता जाणारच आहे आणि मी पण जाणार. त्यांचं अभिनंदन करणार, शुभेच्छा देणार, सगळं करणार होता मी. काय मला चालणार नाही. जी मुलगी हे बघ कविता, बस झाला तुझा हट्ट. तुझ्या अहंकारापायी नाही हे घर मी पणाला लावू शकत नाही. या निमित्ताने 4 पैसे घरात येणार असतील तर चांगली गोष्ट आहे ना. आणि निकी तिचं शिक्षण आणि क्रिकेट सांभाळून हे करत असेल तर करू दे ना तिला. मग घरातली कामं कोण करणार? आणि मुळात त्या लोकांचे संबंध हवेतच कशाला आपल्याला? नाहीतर काय. झालं, दोघींचं बोलून झालं. हं? तर तोंड जरा बंद ठेवा. हं? तर निकी, उद्या आपण समर्पिता किचनच्या उद्घाटनाला जाणार आहोत. राजसी, अगं रेणुका, आत्ता भेटलो ना मगाशी आपण. जे काही होतं ते फोनवर सांगायचं, इथे का आली असते? नाही, ते महत्वाचं बोलायचं होतं म्हणून डायरेक्ट आले. आणि मी फोनवर तुझ्याशी बोलते हे अर्पिताने ऐकलं असतं तर उगाच इश्यू केला असता ग तिने. आणि आपल्या दोघींमधला एकही शब्द कोणाच्या कानावर नको पडायला ना, तो उगाच घोळ होईल ना. म्हणून म्हटलं प्रत्यक्षच येऊन भेटते. ओके फाईन, बोल, काय बोलायचंय? वाटलं नव्हतं, पण समीर आणि अर्पिताने घर खर्चावरचा तोडगा काढलाय.
आणि चॅलेंजही पूर्ण करतायत ते दोघे. व्हॉट? तोडगा काढला? लवकर सांग काय, म्हणजे समीरला काय नोकरी मिळाली का? इतक्या लवकर कसं काय शक्य आहे? अगं नाही नाही नाही, समीरला नोकरी नाही लागली आहे, पण त्यांनी एक वेगळा पर्याय निवडलाय. काय? राजसी, हे समर्पिता किचन जर खरोखरच चालू झालं तर त्यांच्यासाठी उत्पन्नाचा एक मार्ग मोकळा होईल, पण आपल्यासाठी सगळे मार्ग बंद होतील. आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्याचं क्रेडिट अर्पिताला मिळेल. समर्पिता किचन काय? हे किचन उभं तर राहायला हवं ना. सोपं नाही येते. अर्पिता स्वतःला शहाणी समजते ना. ती शहाणी आहे तर मी 10 शहाणी आहे. रेणुका, एक काम कर, तू आता घरी जा, रिलॅक्स हो आणि छान झोपून जा. उद्या सकाळी उठ आणि त्यांच्या ह्या ओपनिंगच्या ग्रँड सेलिब्रेशन मध्ये ना मस्त सहभागी होऊन जा. अगं काय काय बोलतेस तू? मी त्यांच्या आनंदात सहभागी होऊ? येस. मग काय काय आहे तुझ्या मनात, सांग ना मला. माझ्या मनात हे बघ, त्यांचं आताचं हॅपीनेस जितका जास्त, हे ओपनिंगचं सेलिब्रेशन जितकं ग्रँड ना, तितकं सगळं हवंय मला. कारण जेवढ्या हाय होप्स तेवढाच अपेक्षाभंग पण खूप मोठा असतो ग, खूप मोठा. समीर आणि अर्पिताला करू देत ना प्रयत्न, मी पण बघते त्यांचं किचन कसं उभं राहतं ते. समर्पिता किचन माय फूट. तर मेन ना आपल्याला क्लायंट्स कसे आणायचे याचा विचार करावा लागेल आणि त्यासाठी जाहिरात करावी लागेल आपल्याला. पण जाहिरातीसाठी तर पैसे लागतील ना. कमीत कमी पैशांमध्ये चांगली जाहिरात कशी करायची ना याचा विचार करावा लागेल कशाला आपल्याला. टेन्शन घेताय, मी आहे ना. चाळीतल्या सगळ्या मित्रांची मदत घेतली, मी पॅम्पलेट्स छापायला टाकलेत. आपण एक काम करूया, आजूबाजूच्या एरियामध्ये पॅम्पलेट्स वाटूया. आणि इथेच इंडस्ट्रियल एरिया पण आहे, तिकडनं जर आपल्याला बल्कमध्ये ऑर्डर मिळाली तर आपलं फिक्स्ड इन्कम सुरू राहील. हा, ही चांगली आयडिया. आणि थोडंसं ब्रँडिंगवर पण काम करूया आपण. आता सुरुवातीला त्याच्यासाठी समर्पिता किचन नावाने स्टिकर्स छापून घेऊया, म्हणजे डबे देताना त्याच्यावर स्टिकर्स चिटकवता येतील आपल्याला. चांगली आयडिया. हो, हे कसं सुचलं तुम्हाला? तर इतकी वर्ष हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी माहिती असतात, त्याचा आपल्याला वापर करता येईल इथे. हा. आणि उद्याच्या कार्यक्रमाचं ना दीदी, अगं ये ना. लपून छपून कशाला ऐकते, ये आतमध्ये. आम्ही काही गुपित बोलत नव्हतो. अरे मी पण काय ऐकत नव्हते चोरून. नाही. ते काय झालंय ना, आमच्या खोलीतल्या दोन्ही उषा आईने कापूस भरायला दिल्यात. आणि तुला तर माहिती, आम्हा दोघींना उशीशिवाय झोपच लागत नाही. अरे म्हणून आई म्हणाली की इथल्या उषा घेऊन ये. मला उषा हव्या होत्या. ठीक आहे. बस ना. बस ना. हा, नाही नको नको. नको. ठीक आहे, गुड नाईट. गुड नाईट. पाणी देऊ? नाही, जाते मी. उशीर झालाय, झोप पण आली आहे. आई वाट बघत असेल ना. दमल्या असाल ना तुम्ही दोघी. जा जा, आराम करा.
तुम्ही काय म्हणत होता? हा, उद्याचा कार्यक्रम साधा सरळ सोपा ठेवूया. आधी उद्घाटन करू आणि मग एक छोटीशी गणेश पूजा करू. हा, पण मेन म्हणजे उद्घाटन कोणाच्या हातून करायचं? त्यासाठी आपल्याला एक सेलिब्रिटी लागेल. सेलिब्रिटी? पण आता सेलिब्रिटी नाही समीर, हे बघा, उद्घाटनासाठी सेलिब्रिटी तर लागेल. आणि माझ्या डोक्यात एक नाव आहे. अच्छा, फायनली केलंय तुम्ही? कोण आहे? आता नाही सांगणार, उद्या सकाळी सांगेन. हो, हा काय सस्पेन्स क्रिएट करते तुम्ही? सांगा ना. नाही, तुम्ही ठरवलंय म्हणजे कोणीतरी चांगलाच असेल, पण कोण आहे? सेलिब्रिटी? फारच जोरात दिसतंय काम. सांगू? सांगा. नाही सांगणार. मॅडम, थांबा ना सकाळपर्यंत, उद्या सकाळी सांगेन. कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही सस्पेन्स क्रिएट करता खरंच. आई, हे कट केली असेल ना उशी द्यायला. नाही नाही, लगेच दिली. तिला मला तिथून लवकरात लवकर कलटवायचं होतं ना, म्हणून दिली. आता इतर वेळी ना 4 आकलेचे कांदे सोलत बसली असती. आई, तुला माहिती बाहेर काय बोलणं चालू होतं? तू ऐकलंस? हो. काय बोलवते? ती उद्या उद्घाटन आहे ना, त्याची ना जोरदार तयारी चालू आहे दोघांची. कोणीतरी सेलिब्रिटी येणार आहे त्यांच्या उद्घाटनाला. जाऊ दे, येई नका. आपल्याला काय करायचंय? चल झोप, मला झोपू दे. आई, अगं, आपल्याला काय करायचंय म्हणजे? तुझ्या मुलाच्या बिझनेसचं उद्घाटन आहे ना, मग ते दुसरं कोणीतरी का करेल? आई, तुला मान मिळायला हवा ना ग. हा, आणि हे सगळं समीरच्या डोक्यात नव्हतं. मग त्याने तर नकारही दिला होता. अर्पिता ग, तिने त्याच्या डोक्यात घातलंय सगळं. अर्पिताने जर चाळीमध्ये सेलिब्रिटी आणलं ना, तर हे चाळीतले लोक ना देऊळ बांधायलाही कमी करणार नाहीत तिचं. आणि मग आपल्यालाच येता जाता पाया पडत बसावं लागेल. आणि मग तुझी सध्या कायमची संपेल. हा, असं बरं होऊ देईन मी. त्या अर्पिताचा प्रत्येक डाव हाणून पाडणार आहे मी. वा रे वा, माझ्या मुलाचं हॉटेल. आई, क्लाउड किचन. बरोबर बोलतात ते. तुला खरंच काय कळत? गपगप. क्लाउड किचन का काय ते? त्याच्या उद्घाटनाला कोणी सेलिब्रिटी वगैरे येणार आहे? अरे, उद्घाटनाचा मान मला त्याच्या आईला मिळायला पाहिजे. आता येऊच दे त्या सेलिब्रिटीला. नाही असं बाजूला सारलं ना, तर नावाची निलंबरी नाहीये मी. तू बघ ग, असा तमाशा घालती की नाही तिकडे. या अर्पिताचे 3 तेरा वाजवणार मी. चला झोपूया लवकर आता. उद्या भरपूर काम आहे. महत्वाचा दिवस आहे आपल्यासाठी. हो. काय हो, काय झालं? नाही, काही नाही. झोपते मी, तुम्ही झोपा. आता कसं सांगू यांना, मला उशीशिवाय झोप लागत नाही. या चादरीची उशी करावी म्हटलं तर चादरीशिवाय पण झोप लागणार नाही. काय करू? कठीणच आहे सगळं. हॅलो, काय काय प्रॉब्लेम आहे का? नाही हो, काही नाही. ते डोक्यात जरा विचार चालू असतात ना. झोपेन मी, तुम्ही झोपा. गुड नाईट. गुड नाईट.
कसे आहात ना समीर तुम्ही? सगळ्या गोष्टी न सांगता कळतात तुम्हाला. समीर, आम्हाला तुमचा अभिमान आहे. कष्टाला घाबरत नाही आणि खूप जिद्दी आहे दोघे. अरे सवालच नाही ना. आज किचन सुरू केलंय ना, उद्या मोठं हॉटेल सुरू करणार. लिहून घ्या तुम्ही माझ्याकडून. हो ना, आणि देव बघतोय ना, त्यांना कष्टाचं फळ देणारच तो. हा मग राजेंद्र भाऊ, तुमच्यासाठी अभिमानाचा दिवस आहे आज. अहो, चाळीतल्या पोरायला आदर्श उभा करून दिला या दोघीनं. अहो, घराण्याच नाही, चाळीचं नाव बी मोठं करतील हे दोघी जण. हे ब्रो ऐक ना, अरे ते पॅम्पलेट वाले आता पॅम्पलेट देणार नाही म्हणतात. मी बघतो जाऊन काहीतरी. हा हा जा बघ, त्याला सांग अर्जंट आहे. सांगतो सांगतो सांगतो. बाबा, हा सलील, समीर जिजूंचा भाऊ. मी परवा फंक्शन साठी आले होते ना, तेव्हा चांगली ओळख झाली. नमस्कार करतो. हा ठीक आहे ठीक आहे. बाबा, सलील आता बदललाय. म्हणजे दी मला असं म्हणाली. हो का? चांगलंय चांगलंय. अर्पिता, ट्विनिंग. चुप रे. बाबा, बाबांना सेलिब्रिटी म्हणून माझी लेक नवीन व्यवसाय सुरू करते. हे घरातून मी काही गोड घेऊन आलोय. घे. अहो बाबा, याची काही गरज नव्हती. तुम्ही अभिनंदन आणि शुभेच्छा. थँक्यू. जावई बापू, काल घरात जे काही घडलं ना. हो बाबा, राहू द्या. हो, मी काही मनात ठेवलं नाही, तुम्ही ठेवू नका. ओळख करून देतो. हे बघा, हे सगळे आमची चाळीमधला परिवार आहे. हा, हे चौधरी काका, पूजाताई, नमस्कार. आणि हे माझे बाबा
राजेंद्र देशमाने. आणि हे माझे बाबा निशिकांत पुरोहित. नमस्कार. तुम्हाला भेटून खरंच खूप आनंद झाला मला. अर्पिता, माझी उणीव भासणार नाही तुला इथे. हं? बाबा या ना. ही माझी आई आणि ही दीदी. नमस्कार. नमस्कार. आणि श्रेयस. आणि हा आमच्या घरातला सगळ्यात छोटा मेंबर, माझा भाचा, रेणुका दीदीचा मुलगा श्रेयस. मोठा क्रिकेटर, सचिन तेंडुलकर. काय बळ. अरे समीर, मुहूर्ताची वेळ झाली, चला उद्घाटन करून घेऊया. थांबा थांबा थांबा. उद्घाटन होणार आहे आणि एका स्पेशल सेलिब्रिटीच्या हातनच होणार आहे. आता येऊच दे त्या सेलिब्रिटीला. असा बँड वाजवतो ना बघच तू.